या. प्रसाद कसं वाटलं जेवण? एक नंबर होतं काका. हाय का नाही तुझी मावशी सुग्र? हो मग तुला कसं वाटलं रे दादा? त्याला पण छानच वाटलं असेल. खरं सांगू काका, हा जेवण एकदम चवणारं होतं. काय 2 मिनिटं थांब. तुम्ही विचारलं ना, तुम्हाला राग नका येऊन देऊ, पण ते वरण आहे ना नुसतं पाण्यावानी लागलं. आणि चपात्या बी एवढ्या काय खास नव्हत्या. तुम्ही जे म्हणताय ना सुगरण बिगरण, काका आमच्या पुढे बोलले. अरे काय बोलतोय तुम्ही? काका आमच्या पुढे बोलले नवीन पाहुण्यांसमोर असं काही बोलू नका. मी आता मित्र मी कोणाला सांगणार नाही, पण सुगरण बिगरणीची उपमा देऊ नका मावशींना. तू काय येणार का रे माया? असं डायरेक्ट तोंडावर बोलायचं राहतं का? आणि त्या काकांनी विचारलं माझी काय चूक त्याच्यात? तुझी काही चूक नाही भाऊ, माझी चूक आहे तुला माझ्या मावशीच्या घरी जेवायला आणलं मी. मुलांनो काय रे तुम्हाला काही कामधंदे आहे का नाही रे? दिवसभर टावळक्या मारीत राहत्या. मै पिंकी माहिती का तुम्हाला? IT कंपनीत पुण्याला कामाला लागली. 22 लाखाचं पॅकेज आहे तिला. तुमची पिंकी, हा तुमच्या पिंकीचं भूषण सांगू? हे 2 मिनिटं का बस. तुमची पिंकी ना काल 2:30 वाजता स्टोरी टाकत होती इंस्टाग्रामला. पोल डान्स करीत होती तुमची पिंकी. अजून भूषण सांगू का? नका येऊ का? नाही काल येते इकडे. इकडे ना भूषण सांग. तुला किती वेळा सांगितलं लोकांची उद्योग नको करीत जाऊ. खाजवायला कोण आलं? तू नाही सुधारायचं रे कधी. काय रे कधी आले प्रसाद? अरे आताच 10 मिनिटं झाली. तू महेश भाऊ आंघोळ नाही केली का? का रे असं आला रे कामाचा. सरक ते हात बिवले. येऊ का? हा परत तेच. मग आता सांगू नको का त्याला?